कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। ह्या चिपळूणमधील वाशिष्ठी आणि शिवनदीमध्ये गाळ उपसा सुरू आहे। यापैकी शिवनदीमध्ये सुरू असलेल्या जलसंपदा विभागाअंतर्गत यांत्रिकी विभागाचे पोकलेन नुसते रेगोटे मारत असल्याचे दिसून येत आहे। गाळ काढण्याचे काम नियोजन शून्य असल्याचा आरोप चिपळूण शिवसैनिकांनी केलेला आहे। याच बाबतीत जाब विचारण्यासाठी विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम यांच्या नेतृत्वाखाली युवा शहर प्रमुख पार्थ जागोष्टे, उपशहर प्रमुख संतोष पवार, भैया कदम यांच्यासह अनेक शिवसैनिक धडकले। शिवनदी पात्रामध्ये गाळ काढणाऱ्या पोकलेनद्वारे नियोजन शून्य पद्धतीने काम सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान शिवनदी पात्रातून गाळ उपसा करण्यासाठी डंपर लावण्याची जागा नसल्याने हा गाळ पुढे सरकवत न्यावा लागतो असे उत्तर जलसंपदा विभागामार्फत देण्यात आले। पावसाळा जवळ आला असून शिवनदीमधून जास्तीत जास्त गाळ काढण्यात यावा, अन्यथा आम्ही तुम्हाला सोडणार नाही असा सज्जड दम शिवसैनिकांनी यावेळी दिलाय। यावेळी संदेश किंजळकर, प्रशांत मुळे असे अनेक शिवसैनिक उपस्थित होते। जलसंपदाच्या विभागात काढल्यात धडक द्यायचं कारणच एक होतं की शिवनदीचा जो गाळ काढायचा विषय चालला आहे त्याचा आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी फोटो काढला। तो गाळ नुसता काढतायत आणि तिथंच टाकतायत असं गेली 8 दिवस चाललं आहे। काय आम्हाला सांगत होते डंपर आणा, अजिबात तिथं कुठला डंपर आला नाही आणि गाळ काढण्याचा फसवेगिरीचं काम आज कैक वर्ष म्हणजे 2 वर्ष हे झाली। या जलसंपदा विभाग हे कुठला विभाग आहे? जलसंपदा विभागच हे काम करत आहे। उद्धव साहेब ठाकरेंनी या गोष्टीला 10 कोटी रुपये दिले, एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे दिले, उदय सामंत पालकमंत्री आहेत ते पैसे देत आहेत। इथले खासदार, आमदार, माजी आमदार, खासदार भास्करराव, सर्व मीडिया असेल, इथली कमिटी आहे, हे सगळे प्रयत्न करत आहेत जेणेकरून चिपळूणकरांच्या नाकातोंडात जे पाणी जातं आहे ते जाऊ नये म्हणून प्रयत्न करतात। हे जलसंपदा विभाग फक्त पैसे खाण्यासाठी हा सगळा प्रकार करत आहे। अतिशय मोठा भ्रष्टाचार यांनी याच्यात केलेला आहे। आम्ही आपलं म्हणत होतो असू दे आमचा गाळ काढला जातोय आज, पण डायरेक्ट दिसतंय तिथं पोकलेन त्यांनी लावला आणि तिथंच तो टाकतायत आणि त्यांनी आज मान्य केलं हो आम्ही तसं करतोय, आम्ही नंतर तो एकत्र करून नेणार आहे। इतका घाणेरडी आणि भ्रष्टाचारी आहे। आम्ही याची पूर्ण तक्रार आज वरिष्ठांजवळ करणार आहे।